आज मी बटाट्याच्या कुरडया बनवणार आहे. तर त्यासाठी 1 वाटी पीठ घेतलेले आणि हे शिजवलेले बटाटे घेतलेत. तर हा बटाटा किसून घेऊ असा. हे बघा बटाटा किसून झालेले. आता हे तांदळाचं पीठ आहे, तर याला भिजवून घेऊ असं हलवून घेऊ. हे पीठ राशींच्या तांदळाचे. राशींचे तांदूळ आणले, धुतले, सुकून मग डंकीमध्ये दळून आणले. हे बघा असं पीठ भिजवून झालेले. हे बघा इथं पाणी मी गरम करायला पहिलंच ठेवलेलं. आता त्याला चांगली उकळी आलेली. त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ आणि चांगले असे लाल होतपर्यंत उकळून घेऊ. आणि मीठ. हे बघा पाणी कसं पिवळं पिवळं झालेलं आहे. आता थोडं गॅस कमी करून घेऊ. याच्यामध्ये हे पीठ आपण कालवलेलं ना, हे थोडं थोडं करून असं हलवून घेऊ. म्हणजे अशा गाठी बनतील नाही, अशा हलवून घ्यायचं. हे बघा असं स्लो गॅसवरती सारखं असं हलवीत राहायचं. खाली लागून द्यायचं नाही आणि चांगलं असं घट होतपर्यंत शिजून द्यायचं. हे बघा असं कसं घट होत चाललं, हळूहळू हळूहळू शिजून द्यायचं. म्हणजे घट होत चालतं आणि चांगलं शिजतं. हे बघा असं शिजले, पण अजून त्याला शिजायचं बाकी आहे. अजून चांगलं घट होऊन द्यायला पाहिजे. म्हणजे मग हे बघा असं झालेलं आहे. हे बघा असं शिजून झालेलं आहे. आता हे बघा असं घट करायचं, चांगलं शिजून द्यायचं. म्हणजे मग तुटती नाही तर. आणि आता हा बटाटा किसलेला आहे, हा बटाटा त्याच्यामध्ये टाकू आणि चांगलं असं मिक्स करून घेऊ. हे बघा असं झालेलं आहे. आता गॅस बंद करते. गॅस बंद करून थोडं थंड होऊन देऊ, म्हणजे मग कडक होईल थोडंसं. हे बघा असं मस्त थंड झालेले. आता त्याला आता हा साशा घेतलेले मी. ह्या 2 जाळे. आता ही छोटी आहे, ही मोठी आहे. याने बारीक पडतात, याने मोठ्या पडतात. तर मी हिनीच मोठीने करते. बघा असं चमच्याने ह्याच्यामध्ये भरायचं. हे बघा मी इथं कागद हे केलेले. आता त्याच्यावरती आपण ह्या बटाट्याच्या कुरडया गाळून घेऊ अशा साशाने. हे बघा हे बघा आपल्या कुरडया वाळून एकदम कडकडीत झाली. आता हे बघा. हे बघा कढईमध्ये तेल टाकले. आता तुम्हाला तळून दाखवते. हे बघा हे बघा कशा मस्त अशा सफेद सफेद झाल्या. आता
हे बघा तळून झालेली आता एकदम अशा कुरकुरीत मऊ मऊ एकदम खायला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.